गुड इव्हनिंग टू ऑल. माझा आवाज येतोय सर्वांना? एम आय ऑडिबल? स्क्रीन इज विजिबल टू ऑल. स्क्रीन सगळ्यांना आहे का विजिबल? दिसते का सर्वांना? ओके. So in first half we are going to take a 5th standard and in a second half 6th standard. Okay. फोर्टीन नंबर चॅप्टर पिक्टोग्राफ्स. ओके. 5th स्टँडर्डचा आता आपण घेणार आहोत. 14 नंबरचे चॅप्टर घेणार आहे मी आता. स्क्रीन दिसते ना? ओके. तर आपण आज पिक्टोग्राफी शिकणार आहोत. म्हणजे कसं की आपल्याला फिगरने जी दिलेली फिगर आहे त्याच्याने आपण काय अनालिसिस करतोय, म्हणजे काय आपल्याला समजतंय बॉ. या टेबल, आता तुम्हाला हा टेबल दिसतोय. द टेबल बिलो गिव्ह सम बॉलिंग फिगर्स रिलेटेड टू अ क्रिकेट मॅच. तुम्हाला कळेल की आपण का शिकतोय ते पुढे कळेलच तुम्हाला. बघा आता ह्या टेबलमध्ये काय दिलंय, बॉलर्सचे नाव येथे काय नाव, नेम्स ऑफ बॉलर्स, दिस इज ओव्हर्स, रन अँड विकेट. तर काय म्हटलंय तिथे की आता तुम्हाला हा क्वेश्चन दिलाय खाली. फर्स्ट क्वेश्चन, अबाउट हाऊ मेनी बॉलर्स डज द टेबल गिव्ह इन्फॉर्मेशन. त्यांनी काय विचारलंय की किती बॉलर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे इथे. मग तुम्ही काय सांगणार या टेबलवरून, तुम्हाला किती बॉलर्सची इन्फॉर्मेशन दिली आहे? 3 बॉलर्सची, राईट. किती बॉलर्स आहे तिथे? चंद्रकांत, रमाकांत अँड अहमद, राईट. तर तुम्हाला इथे आन्सर काय लिहिणार तुम्ही या टेबलवरनं, या क्वेश्चनचा आन्सर काय लिहिणार की 3 बॉलर्सची तुम्हाला काय दिली गेली आहे इन्फॉर्मेशन, राइट. अबाउट हाउ मेनी बॉलर्स डज द टेबल गिव इन्फॉर्मेशन. तो यहाँ पे क्या दिया गया है आपको कि उन्होंने क्या पूछा है कि 3 बॉलर्स की इंफॉर्मेशन इस टेबल में दी गई है, चंद्रकांत, रमाकांत एंड अहमद, राइट. सेकेंड क्वेश्चन, व्हाट, हु गेव अवे द मोस्ट रन. तो किसने सबसे ज्यादा रन दिए हैं? हु गेव, चंद्रकांत गेव द मोस्ट रन्स. हाउ मेनी रन्स ही गेव? नो, नॉट चंद्रकांत, सॉरी, रमाकांत. 20. कितने रन्स दिए? 20. समझ में आ रहा है क्या? पिक्टोग्राफ में क्या दिया गया उन्होंने कि हु गेव अवे द मोस्ट रन, किसने सबसे ज्यादा रन दिए? तो रमाकांत ने कितने दिए? 20 रन्स, राइट. रमाकांत क्या है? बॉलर है. रमाकांत क्या है? बॉलर. तो उसने कितने रन्स दिए? 20 रन्स. समझ में आ रहा है क्या? साउंड इज ब्रेकिंग. सबको आवाज नहीं आ रही क्या मेरी? मैम माझा नेट. ओके, आवाज आ रही ना? राइट. ओके. तो नो मैम माझा नेटवर्क. ओके ओके प्रतिभा, ओके चालेल, काही नाही. मॅम माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून. ओके ओके. तर आपण काय बघतो इथे की पिक्टोग्राफ म्हणजे काय की टेबलवरनं आपल्याला काय करायचे, क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे. काय करायचे? टेबलवरून आपल्याला क्वेश्चन्सचे काय द्यायचे? आन्सर्स द्यायचे, राईट.
मग आपण काय म्हटलंय की रमाकांतने 20 रन दिले म्हणजे काय की त्याने जेव्हा बॉलिंग केली तेव्हा त्या बॅट्समनने 20 रन्स काढले, राईट. रमाकांत जेव्हा तो बॉलिंग करत होता तेव्हा त्याने त्या बॅट्समनला किती रन काढू दिले? 20 रन त्याने काढू दिलेत, राईट. म्हणजे काय की हु गेव अवे द मोस्ट रन्स? रमाकांत. इथे काय आन्सर येईल? कोणी? हु? रमाकांत. समजतंय का? रमाकांत. थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी ओव्हर्स डिड चंद्रकांत बॉल? किती ओव्हर चंद्रकांतने काढलेत सांगा बरं तुम्ही आता मला. ओव्हर्स तुम्हाला टेबल दिसतोय तिथे. आता काय म्हटलंय की चंद्रकांतने किती ओव्हर्स टाकलेत, हाऊ मेनी ओव्हर्स डिड चंद्रकांत बॉल, किती ओव्हर्स. तर तिथे टेबल दिसतोय तुम्हाला, हा ओव्हरचा कॉलम दिसतोय. आता चंद्रकांतने किती ओव्हर्स टाकलेत? 4, राईट. नाव फोर्थ क्वेश्चन, हाऊ मेनी विकेट्स डिड रमाकांत टेक? रमाकांतने किती विकेट घेतल्या? टेल मी. सी हिअर, हा टेबल बघून सांगा मला किती घेतलेत त्याने. रमाकांतने किती विकेट घेतले? 0, राईट. हाऊ मेनी बॉल्स डिड अहमद बॉल? अहमदने किती हाऊ मेनी बॉल्स डिड अहमद बॉल, किती टाकलेत त्याने टोटल? बघा बरं इथे ओव्हर्सच्या कॉलम मध्ये बघा, ओव्हर्स मध्ये. राईट, 18. एका ओव्हर मध्ये किती असतात? 6. 6 into 3, 18. नाव सिक्स्थ क्वेश्चन बघा, सिक्स्थ वाला. हाऊ मेनी रन्स डिड चंद्रकांत गिव्ह? चंद्रकांतने किती रन्स दिले त्या बॅट्समनला? 18, राईट. सेवेंथ, हाऊ मेनी ओव्हर्स वेअर बॉल्ड ऑल टुगेदर? सर्व मिळून किती ओव्हर्स टाकले? सर्व, ओके, नॉट ओनली चंद्रकांत. सगळ्यांनी, सगळ्या बॉलर्सने मिळून किती ओव्हर्स टाकलेत बघा बरं, मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9, राईट. नाव 8 क्वेश्चन, हु गेव अवे द लिस्ट रन्स पर अवर? सर्वात कमी रन्स कोणी दिलेत? इथं बघा, हा कॉलम बघा, रन्स गिवन, किती कमी रन्स दिलेत, कमी रन्स कोणी दिलेत? राईट, अहमद. ओके, दस वी कॅन सी दॅट. तर आपण आता बघू की पिक्टोग्राफ का बरं यूज करतो आपण. दस वी कॅन सी दॅट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन कॅन बी ऑप्टेन. द लॉट, इथं बघा नीट ऐका. वी कैन सी दैट a lot of information can be obtained from the pictures in this table. आपल्याला इस टेबल से हमें क्या बहुत सारी क्या इंफॉर्मेशन मिल रही, राइट. सच a table which represent information using pictures. ऐसा टेबल जिससे हमें क्या मिलती है? इंफॉर्मेशन पिक्चर्स के हेल्प से. पिक्चर्स के हेल्प से हमें क्या मिल रही है? लाइक अ बॉल. यहाँ पे देखो बॉल दिख रहा है आपको, बॉल, दिस इज अ पिक्चर, राइट. बॉल इज अ पिक्चर. विद द हेल्प ऑफ दिस पिक्चर वी गेट द इंफॉर्मेशन. हमें क्या मिल रही है? इंफॉर्मेशन. यूजिंग पिक्चर्स और आइकॉन. आइकॉन, आइकॉन भी चलेगा, राइट. इसे पिक्चर्स भी कहते हैं और आइकॉन भी कहते हैं, राइट. तो उससे क्या मिलता है? हमें इंफॉर्मेशन मिलती है. उस टेबल की क्या मिल रही है हमें? इंफॉर्मेशन. आर कॉल्ड पिक्टोग्राफ्स और पिक्टोग्राम्स. इसे क्या कहते हैं हम? पिक्टोग्राफ्स और पिक्टोग्राम्स. समझ में आया? समझ में आया? विद द हेल्प ऑफ पिक्टोग्राम्स वी गेट द इंफॉर्मेशन, राइट. नाउ पिक्टोरियल रिप्रेजेंटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. अभी हम न्यूमेरिकल डेटा का पिक्टोरियल रिप्रेजेंटेशन करेंगे. क्या करेंगे? पिक्टोरियल रिप्रेजेंटेशन. किसका? न्यूमेरिकल डेटा. ड्यूरिंग अ सर्वे, अगर हमने कभी, अभी देखो, ड्यूरिंग एग्जाम्पल फर्स्ट, ओके,
During a survey, the numbers of students living in the different types of houses were listed as shown below. Bungalow, apartment and row house. Type of houses, right? कौन से हाउसेस के टाइप्स कौन से है? बंगलो, अपार्टमेंट एंड रो हाउस. नंबर ऑफ स्टूडेंट्स, बंगलो में कितने स्टूडेंट्स रहते हैं? 4. अपार्टमेंट में 20. रो हाउस में 8. ओके, लेट अस मेक अ पिक्टोग्राफ बेस्ड ऑन दिस. अभी हमें क्या करना है? ये जो दिया गया टेबल है इसका क्या बनाना है? हमें पिक्टोग्राफ. ओके, फॉर द क्रिकेट डेटा, क्रिकेट बॉल्स वेर यूज. अभी देखो यहाँ पे क्रिकेट का डेटा था, राइट? तो हमने क्या यूज किया? पिक्चर, बॉल का पिक्चर हमने क्या किया? यूज किया यहाँ पे, राइट? दिस इज आइकॉन, दिस सिंबल मीन्स ये जो पिक्चर दिया ये क्या है? आइकॉन है इसका, बॉल का. तो हमें क्या करना है यहाँ पे कि इस टेबल को भी हमें पिक्टोग्राफ में रिप्रेजेंट करना है. ओके, तो हम क्या करेंगे? ये स्माइली जो फेस दिख रहा है आपको, स्माइली फेस, तो इसे हम स्टूडेंट का आइकॉन बनाएंगे. क्या बनाएंगे? स्टूडेंट. मतलब इसे हम रिप्रेजेंट किससे करेंगे? दिस इज अ स्टूडेंट. ओके, it will represented as a student. What icon shall we use for student? Surely a smiley face. Okay, smiley face हमने students के icon को choose किया है. Should we draw 20 faces for 20 children? तो यहाँ पे उन्होंने क्या बोला है कि यहाँ पे 20 है, राइट? अपार्टमेंट में 20, तो तुम क्या 20 फेसेस यूज करोगे? 20 फेसेस? नो, इतना हम ये नहीं कर सकते. कितना, अगर वहां पे 40 हुआ तो आप क्या 40 पिक्चर्स निकालोगे क्या? राइट? तो उसके लिए हमें क्या करना है? 1 स्माइली फेस इज इक्वल टू 4 स्टूडेंट. 4 स्टूडेंट, राइट? 1 पिक्चर इज इक्वल टू 4 स्टूडेंट. स्केल, इसे क्या कहते हैं? स्केल. क्या कहते हैं? स्केल. एका फेसला आपण 4 स्टुडंटला इक्वल करू. किती? 4 स्टुडंटला काय करू आपण? इक्वल करू. म्हणजे कसं, आता बंगलोमध्ये किती होते? 4 स्टुडंट होते, राईट? मग आपण त्याला काय केलं? 1च फेस यूज केला. किती केला? 1 फेस, राईट? आता तिथे सेकंड मध्ये काय दिलंय? अपार्टमेंट. अपार्टमेंट मध्ये किती आहे? 20. मग 20 एका स्टुडंट साठी आपण म्हणजे एका फेस साठी आपण 4 स्टुडंट कन्सिडर केलेत. काय? एका फेस साठी किती? 4 स्टुडंट, राईट? मग इथे किती आहेत? 1 2 3 4 5. 5 into 4 20. 5 into 4 किती होतात? 20. म्हणजे झाले 20 स्टुडंट्स. इथे किती झाले? 20 स्टुडंट्स. समजतंय का? समझ में आ रहा है? ओके, सो यहाँ पे भी लास्ट में कितने हो गए? टेल मी. रो हाउस, हाउ मेनी स्टूडेंट्स? If 1 is 4, then these 2 faces represent how many students? 8, right? समझ में आया? पिक्टोग्राफ मतलब क्या? पिक्टोग्राफ मतलब क्या कि पिक्चर्स के हेल्प से हमें क्या मिलती है? इंफॉर्मेशन मिलती है. क्या मिलती है? इंफॉर्मेशन विद द हेल्प ऑफ पिक्चर्स. द एम ऑफ पिक्टोग्राफ, अभी देखो हम क्यों पिक्टोग्राफ यूज करते हैं, उसका एम क्या है, राइट? मतलब हम क्यों उसको हमें ऐसा क्यों करते हैं? द एम ऑफ पिक्टोग्राफ इज टू मेक न्यूमेरिकल इंफॉर्मेशन इजियर टू अंडरस्टैंड. तो हम ऐसा क्यों करते हैं? क्योंकि हमें जो ये टेबल है न्यूमेरिकल वैल्यू है, राइट? न्यूमेरिकल, तो हमें सिंपल इजियर फॉर्म में क्या करना चाहिए? अंडरस्टँड. सिंपल फॉर्म मध्ये ते आपल्याला समजायला पाहिजे म्हणून आपण काय यूज करतो? पिक्टोग्राफचा यूज करतो. सिंपल वे मध्ये समजायला पाहिजे त्याच्यामुळे. नोट दॅट ऑल द नंबर्स गिवन हिअर आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. बरोबर? आता हे जे तिघी नंबर आहेत ते डिव्हिजिबल बाय 2 आहेत. 2 2 जा 4, राईट? 2 10 जा 20, 2 4 जा 8. That all the numbers given here are also divisible by 2. So we could use a scale of 2 student per picture. तो यहाँ पे हमने 4 स्टूडेंट किया था. कितना किया था? 4 स्टूडेंट्स पर पिक्चर. एक पिक्चर के लिए तो हम ऐसा भी कर सकते हैं कि 2 स्टूडेंट्स फॉर पिक्चर. मतलब एका ह्या फेस साठी आपण 2 स्टूडेंट सुद्धा घेऊ शकतो. स्केल आपण चेंज करू शकतो, राईट? कारण की 2 हा डिव्हिजिबल आहे. तिथे दिले गेलेला नंबर 428 ला हा 2 काय आहे? डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळे आपण 2 सुद्धा स्केल घेऊ शकतो. ओके,
टू मेक अ पिक्चर वी मस्ट स्टडी द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन गिवन. आपल्याला पिक्टोग्राफसाठी पहिले काय करायला पाहिजे की न्यूमेरिकल जी इन्फॉर्मेशन आहे तिचं आपल्याला काय करायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे. म्हणजे काय नेमकं की हा इथं नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत किती 60, तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, नंबरचा स्टडी करावं लागेल. म्हणजे आता 4 आहे, मग हे काय होतंय, डिव्हिजिबल बाय 2 आहे, डिव्हिजिबल बाय 4 आहे, राईट. 4 इज डिव्हिजिबल बाय 2, 4. ऑल दिस नंबर आर डिव्हिजिबल बाय 2 अँड 4, राईट. मग आपण त्याच्यानुसार आपण काय करू, स्केल करू. विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन मेक दिस स्केल, राईट. आपल्याला स्केल त्याच्याने आपल्याला समजेल. आपल्याला जर नंबर्सचा आपण स्टडीज केला नाही तर आपल्याला कशी कळेल की स्केल काय घ्यायची आपल्याला, एका पिक्चरला किती आपण स्टुडंट डिनोट करू शकतो. आता एका पिक्चरला आपण किती 4 स्टुडंट डिनोट केलेत, तसं मग आपल्याला आधी नंबरचा स्टडी करावा लागेल. त्याच्यावरून आपण डिसाइड करू की त्या पिक्चरला किती येतील स्टुडंट, राईट. नाव सेकंड वन व्हॉट, फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ ऑल द नंबर्स टू बी रिप्रेझेंटेड. मी आता तुम्हाला सांगितलं तसंच फॅक्टर्स किती आहेत त्याचे, म्हणजे 2 आहे, 4 आहे, राईट. तुम्हाला मी फॅक्टर्स शिकवलेत, राईट. फॅक्टर्स आठवतायत ना, फॅक्टर्स आपको याद, समझ में आ रहा है क्या, फैक्टर्स क्या होते हैं. मैंने पढ़ाया था आपको फैक्टर्स. ओके, तो सबसे पहले हमें क्या करना पड़ेगा, फैक्टर्स क्या है. तो यहाँ पे 2 और 4 क्या है, इसके फैक्टर्स, राइट. फाइंड आउट द फैक्टर्स ऑफ ऑल द नंबर्स टू बी रिप्रेजेंटेड. अगर हमें फैक्टर्स पता चले तो हमें स्केल निकालते आएगी, राइट. चूज एन अप्रोप्रिएट स्केल. हमें उसके लिए अप्रोप्रिएट स्केल यूज करनी है. अभी यहाँ पे देखो 4, अगर हमने 4 स्टूडेंट्स के लिए 1 पिक्चर, तो ये हमें इजी हो जाएगा. क्या हो जाएगा, इजी. 2 लेंगे तो 2 कैसा होगा, लेंदी होगा, हमको ज्यादा फेस निकालने पड़ेंगे. इट विल कंज्यूम टाइम, राइट. उसके लिए हमें फेस ज्यादा लेने पड़ेंगे. अगर 2 स्टूडेंट्स 1 पिक्चर फॉर 2 स्टूडेंट, तो यहाँ पे कितना है, फर्स्ट में 4, तो यहाँ पे हमें 2 निकालना पड़ेगा. डबल डबल का काम होना पड़ेगा, राइट. यहाँ पे 1 2 3 4 5, तो हमें 10 निकालने पड़ेंगे, 10. यहाँ पे 4, हमारा उतना टाइम जाएगा ना, तो हमें क्या करना है, अप्रोप्रिएट स्केल यूज करनी है, जिससे हमारा टाइम बचेगा, राइट. समझ में आ रहा है क्या मैं क्या कह रही हूँ. चूज एन अप्रोप्रिएट स्केल, चूज एन अप्रोप्रिएट सिंबल. प्रॉपर सिंबल यूज करना है. अगर आप बड़ा सिंबल कुछ यूज करोगे, ऐसा ड्रॉ करोगे, बहुत उसके लिए आपको टाइम लगेगा, राइट. अप्रोप्रिएट सिंबल भी यूज करना है, जिसके लिए आपको सिंपल होगा, आपको ड्रॉ करना उससे सिंपल होगा. तो हमें क्या करना है, अप्रोप्रिएट सिंबल यूज करना है. मेक द राइट कॉलम्स फॉर द पिक्टोग्राफ. आपको क्या करना है कि यहाँ पे दिया गया कितना टाइप ऑफ हाउस, नंबर ऑफ स्टूडेंट्स, और एक कॉलम होगा कोई, तो आपको 3 कॉलम्स करने होंगे. तो आपको देख के कितना, आपको क्या क्या पूछा है क्वेश्चन में क्या क्या पूछा है, उसके हिसाब से आपको क्या करना है, कॉलम्स ड्रॉ करने हैं, राइट. मेक द राइट कॉलम्स फॉर द पिक्टोग्राफ. बिलो द पिक्टोग्राफ राइट द स्केल यूज्ड. अभी नीचे जो ये पिक्टोग्राफ दी देखो, दिस वन, उसके लिए आपको स्केल लिखनी है. क्या लिखनी है, स्केल. अभी यहाँ पे दिया क्या है, 150 स्टूडेंट्स. इसके टोटल क्या है, 150, राइट. 150 स्टूडेंट, टोटल स्टूडेंट्स कितने हैं, 150. अभी हमें क्या उन्होंने पूछा है कि अबाउट देयर पेरेंट्स ऑक्यूपेशन इज गिवन बिलो, मेक अ पिक्टोग्राफ बेस्ड ऑन इट. तो आपको क्या करना है, 2 कॉलम बनाने हैं. 1 फॉर ऑक्यूपेशन ऑफ स्टूडेंट्स पेरेंट, मतलब उस नंबर ऑफ स्टूडेंट्स, मतलब 60 स्टूडेंट्स के पेरेंट्स क्या करते हैं, फार्मिंग. 20 स्टूडेंट्स के पेरेंट्स प्राइवेट जॉब. 30 स्टूडेंट्स के पेरेंट्स गवर्नमेंट जॉब. 40 स्टूडेंट्स के पेरेंट्स अदर एक्टिविटी, मतलब इन तीनों को छोड़ के जो अदर में आता है वो, राइट. समझ में आ रहा है. तो आपको इसको रिप्रेजेंट करना है पिक्टोरियल ग्राफ में. तो हम कैसे रिप्रेजेंट करेंगे, यहाँ पे देखो, अभी उन्होंने फेस एज अ स्टूडेंट लिया है. फेस जैसे हमने यहाँ पे देखा, वैसे उन्होंने क्या किया है, फेस एज अ स्टूडेंट.
ऑल द गिवन नंबर कैन बी डिवाइड बाय, आपको पहले मैंने क्या बोला, फैक्टर्स, किस किस से ये 4 डिवाइड होता है, ये चारों नंबर किस किस से डिवाइड होते हैं, उनके फैक्टर्स, कॉमन फैक्टर्स, ओके, कॉमन फैक्टर्स। तो किससे होते हैं वो, 2, 5 एंड 10, 2, 5 एंड 10, टेल मी विच विल अप्रोप्रिएट फॉर इट, 2, 5 एंड 10, किससे हमारा पिक्टोग्राफ हमें समझने के लिए इजी होगा। 2, 5 एंड 10 दिया गया है, तो मुझे बोलो आप कौन सा चूज करोगे, विच विल यू चूज अमॉन्ग दिस, 2, 5, 10 में से कौन सा इजी होगा ड्रॉ करने के लिए, 10, 2, 5 एंड 10, टेल मी। 10 इजी होगा ना, 10, 10 स्टूडेंट इज इक्वल टू 1 फेस, तो आपको ड्रॉ करने के लिए इजी होगा, ड्रॉ करने के लिए आपको इजी होगा। यहाँ पे देखो अभी उन्होंने 60 कहा है, राईट, आता तुम्ही जर इथं 60 दिलंय, तर जर तुम्ही 2 चूज केला तर किती ड्रॉ करावे लागणार तुम्हाला, 30, 2 स्टुडंटला आपण जर एक फेस आपण कन्सिडर केला, तर आपल्याला किती ड्रॉ करावे लागतील, 30, मग तुम्हाला जास्त टाइम लागेल ना त्याला, 30 ड्रॉ करायला किती वेळ लागेल, मग त्यापेक्षा तुम्ही काय करणार, की 10 स्टुडंट इज इक्वल टू 1 फेस, ते तुम्हाला इझी पडेल ना, तुम्हाला फक्त 6 ड्रॉ करावे लागतील, 6 ड्रॉ करावे लागतील, राईट, मग तुम्ही यांच्यापैकी अप्रोप्रिएट कोणता आहे तुम्हाला, 10, आता इथं बघा प्रायव्हेट जॉबसाठी 20, मग तुम्हाला 10 घेतले तर तुम्हाला फक्त 2 फेस ड्रॉ करावे लागतील, राईट, 10 आणि 10 चे, म्हणजे किती, 20 स्टुडंट होतील, राईट, एक फेस 10 साठी आणि सेकंड फेस 10, 10 प्लस 10 20, इथे किती, 10, 20, 30 स्टुडंट्स, ऑदर साठी किती होते, 40, समजतंय का, जर तुम्ही 2 घेतला असता तर इथे तुम्हाला 30 फेसेस ड्रॉ करावे लागले असते, किती, 30, समजतंय, जो तुम्हाला इझी जाईल, ज्याच्यात तुमचे फेसेस कमी येतील किंवा तुम्हाला पिक्चर काढायला सोपं होईल, म्हणजे कमीत कमी काढता येतील, तर तुम्हाला तो नंबर चूज करायचा आहे, ओके, समजतंय का, मग तुमची स्केल काय येईल, 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स, 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स, राईट, आता तुम्हाला इथे क्वेश्चन दिले गेलेत, आता तुम्ही मला सांगायचं काय अप्रोप्रिएट राहील, ओके, आता तुम्हाला स्टॉक ऑफ व्हेरियस ग्रेन आणि सॅकचे दिलेत, तुम्ही आता हे बघा, आता सॅक आहे, आता राईसची सॅक किती आहेत, 40 सॅक्स ऑफ राईस, सॅक म्हणजे काय, पिशव्या, म्हणजे म्हणजे 40 किती आहेत राईसच्या अशा हे आहेत, ओके, सॅक आहेत किती राईसच्या, 56 कितीच्या आहेत व्हीटच्या, 8 किती आहे बाजराच्या, 32 ज्वार, ओके, तर तुम्ही त्याच्यासाठी सिम्बॉल काय यूज करणार, तर तुम्हाला जो योग्य म्हणजे जो सोपा जाईल, राईट, मग तुम्ही ते यूज करायचे, यांचे फॅक्टर्स घ्यायचे, फॅक्टर्स घ्यायचे, आता इथे 8 आहे, इथे 56 आहे, इथे 40, इथे 32 आहे, मग तुम्ही कोणता घेणार, आता सॅकची आपण असं एक सिंपल फिगर काढू, ओके, अशी सिंपल एक फिगर काढली, ओके, सॅक 40 काढणार का तुम्ही सॅक्स, कळतंय का मी काय विचारते तुम्हाला, आता तुम्ही सिम्बॉल जर सॅकचा यूज केलाय तर तुम्हाला स्केल विचारली मी, आता काय विचारली, स्केल, 1 पिक्चर इज इक्वल टू हाऊ मेनी सॅक्स, काय यूज करणार तुम्ही, आता इथे बघा, लक्ष द्या आता सर्वांनी,
मॅम आपण 8 5 जा 40 मल्टी डिव्हिजन करूया. हो राईट. आता इथे बघा 8 हा फॅक्टर आहे 40चा, 8 हा 56चा फॅक्टर आहे, 8 हा बाजरा म्हणजे 8 1 जा 8, 8 इथे पण येईल. मग तुम्ही काय यूज करणार? 1 पिक्चर इज इक्वल टू 8 सॅक्स, राईट. म्हणजे तुम्हाला इथे किती ड्रॉ करावे लागतील? इथे तुम्हाला किती ड्रॉ करावे लागतील? 5, राईट. 1 असे 2 3 4 अँड 5. कळतंय का? तुम्हाला जो सिम्बॉल योग्य वाटेल, जो तुम्हाला सिंपल राहील तो तुम्ही यूज करायचा आहे. ओके. आता 56 चे किती सॅक्स तुम्ही ड्रॉ करणार? जर 8 डिवाइड बाय 7. राईट. किती करणार तुम्ही? 7. इथे किती करणार बाजराला? माइक ऑफ करा, कमेंट मध्ये टाका. बाजरासाठी काय यूज करणार तुम्ही? 1. किती सॅक यूज करणार? 1, राईट. समजतंय का तुम्हाला? आता मला सांगा जॉर साठी किती करणार? 4, राईट. कळलं आता पिक्टोग्राफ? कळलं स्केल म्हणजे काय? स्केल कळली? स्केल कशी घ्यायची? स्केल कळलं का तुम्हाला? पहिले फॅक्टर्स काढायचे, जो सर्वात मोठा फॅक्टर असेल त्यांना इक्वल तर तो घ्यायचा, कारण की तो काय होईल? सिंपल होईल तुम्हाला घ्यायला, राईट. पिक्चर्स काढायला सिंपल जाईल. आता तुम्ही मला होमवर्क मध्ये तुम्ही हे सेकंड अँड थर्ड करायचंय. ओके. मी तुम्हाला विचारेल नंतर तुमचं हे होमवर्क आहे की सेकंड अँड थर्डचं. मला पिक्टोग्राफ तुम्हाला जो पिक्चर म्हणजे आयकॉन तुम्हाला योग्य वाटेल तो घ्यायचा आयकॉन. ओके. सेकंड मध्ये काय म्हटलंय त्यांनी? इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेकल्स इन वडगाव इज गिवन बिलो. मेक अ पिक्टोग्राफ फॉर दिस डेटा. टाइप्स ऑफ व्हेकल बायसिकल किती आहेत त्याचे? 84. ऑटोमॅटिक 2 व्हीलर्स किती आहेत? 60. 4 व्हीलर्स किती आहे? 24. हेवी व्हेकल किती आहे? 12. ट्रक बस एक्सेट्रा किती? 12. ट्रॅक्टर किती आहे? 24. आता तुम्हाला याचा सिम्बॉल तयार करायचा आहे. कोणता एक म्हणजे एक व्हेकलचा सिम्बॉल तयार करायचा तुम्हाला, जो सिंपल वाटेल तो घ्यायचा आणि यांचे फॅक्टर्स घ्यायचे आणि जो मोठा असेल, राईट, म्हणजे तो तुम्हाला काढायला कसं जाईल? सिंपल जाईल. तर तो यूज करायचा आहे आणि मला हा पिक्टोग्राफ सांगायचा आहे. स्केल सांगायची मला. काय सांगायची? स्केल. पिक्चर कोणता पिक्चर घेतला त्याचं काय एवढं नाही, पण मला तुम्ही स्केल सांगायची. ओके. सिंपल पिक्चर यूज करायचा आहे त्याच्यासाठी आयकॉन. समजतंय का मी काय सांगते तुम्हाला? ते 2 क्वेश्चन होमवर्कला आहे. तुम्ही मला सांगायचे तुम्ही कोणती स्केल यूज केली त्याच्यासाठी. स्केल कळाली सर्वांना? कशी घ्यायची स्केल? सबको समझ में आया? स्केल कैसी लेनी है हमें पिक्टोग्राफ के लिए? ओके. Now we will take the 6th standard ratio and proportion chapter 11. Okay. स्क्रीन दिसते सर्वांना? 11 chapter ratio and proportion. मॅम मला दिसते का स्क्रीन? आवाज नाही येते का? मॅम स्क्रीन नाही आवाज दिसत.
हो स्क्रीन नाही सर्वांना दिसत नाही का फक्त हिलाच नाही दिसत दिसते का दिसतो प्रोपोर्शन ओके मॅम माझा नेटवर्क ओके ओके ठीक आहे माइक ऑफ लेफ्ट करून परत जॉईन करू हो कर माइक ऑफ करा ओके मग आपण आता काय बघणार आहे 6 स्टँडर्ड्स 11 चैप्टर रेशियो एंड प्रोपोर्शन ओके हमने पिछली बार क्या पढ़ा था फ्रैक्शन सबको याद है फ्रैक्शन पढ़ा था राइट तो फ्रैक्शन मतलब क्या कि अगर 1 सपोज दिस इज अ चपाती ओके दिस इज 4 पार्ट्स 1 part 1/4 right 2 part 2/4 3 parts 3/4 and whole the part is 4/4 that means 1 chapati okay सबको याद है फ्रैक्शन ओके तो हम आज क्या पढ़ेंगे रेशो एंड प्रोपोर्शन तो वो भी इसका ही पार्ट है ratio and proportion so here in the let's say नीलिमा is 12-year-old and रमेश is 6 अगर ये रमेश ये दोनों भाई बहन है ओके दीज आर ब्रदर एंड सिस्टर देन इसकी एज कितनी है 6 दिस बॉय रमेश की एज कितनी है 6 और नीलिमा की कितनी है 12 अगर हमें इनको कंपेयर करना है क्या करना है कंपेयर तो कैसे करेंगे हम नीलिमा's एज इज ट्वाइस एज मच एज रमेश तो नीलिमा का एज क्या है ट्वाइस ऑफ रमेश एज समझ में आ रहा है रमेश के एज से उसका क्या है ट्वाइस है 2 into रमेश इज एज वॉज 6 12 रमेश एज इज इक्वल टू नीलिमा's एज समझ में आ रहा है क्या समझ में आया नीलिमा's एज इज ट्वाइस एज मच एज रमेश तो हम इसको क्या बोलेंगे वी कैन गिव द सेम इंफॉर्मेशन बाय सेइंग दैट नीलिमा's एंड रमेश एजेस आर इन द प्रोपोर्शन तो हम क्या कहेंगे कि नीलिमा और रमेश का एज क्या है प्रोपोर्शन है तो उसको कैसे रीड करेंगे इसको हमें कैसे रीड करना है 2:1 2:1 नीलिमा's एंड रमेश एज पहले जिसका नाम है राइट जिसका पहले नाम होता है उसका पहले फर्स्ट लिखना है 2 times रमेश एज इज इक्वल टू द नीलिमा's एज समझ में आ रहा है क्या तो नीलिमा's एज क्या होगा 2 times और रमेश का एज क्या होगा फर्स्ट मतलब इसको 2:1 इसका मतलब क्या है 2 times रमेश एज इज इक्वल टू द नीलिमा's एज समझ में आया ओके तो इसको हम क्या कहते हैं ये प्रोपोर्शन है ये 2:1 क्या है ये प्रोपोर्शन है और 2/1 क्या है रेशो है क्या है ये रेशो 2:1 इज प्रोपोर्शन आवाज आ रही है ना 2:1 and 2/1 दिस इज रेशो को ऐसे लिखते हैं और प्रोपोर्शन को ऐसे लिखते हैं प्रोपोर्शन ओके एग्जाम्पल ऑफ प्रोपोर्शन इन डेली लाइफ हम डेली लाइफ में प्रोपोर्शन का कैसे एग्जाम्पल लेंगे हम देखेंगे ओके नाउ जानकी मास idlis and dosas are delicious okay for idli she used उड़द दाल एंड राइस इन द प्रोपोर्शन 1 cup दाल 2 cup ऑफ राइस तो अगर जानकी माँ इडली और डोसा बनाती है तो क्या करती है वो इडली बनाने के लिए उसे क्या लगता है उड़द दाल और राइस दाल ओके इडली बनाने के लिए क्या लगता है उड़द दाल एंड राइस दाल ओके तो हम वो प्रोपोर्शन में कैसे लेंगे वो मेजरमेंट लगेगा ना उसको बनाने के लिए तो मेजरमेंट लगेगा कि
मतलब कितने प्रोपोर्शन में लेना है, तो हम क्या बोलेंगे कि 1 कप दाल एंड 2 कप राइस। जब हमें उन्होंने क्या कहा है कि अगर 1 कप हमें दाल लेनी है तो 2 कप क्या लेना है, आपको राइस लेना है। बट फॉर डोसाज ये किसके लिए है, इडली के लिए, राइट, फॉर इडली। नाउ फॉर डोसा द प्रोपोर्शन, मतलब देखो ये क्या है, प्रोपोर्शन है, मतलब क्या है, अगर आपको इडली बनानी है तो आपको 1 कप दाल और 2 कप राइस लगेगी, लेकिन डोसे के लिए क्या लगेगा, 1 कप दाल एंड 3 कप राइस। समझ में आ रहा है, ये क्या है, प्रोपोर्शन है, 1 कप दाल 2 कप राइस फॉर इडली, 2 कप इडली के लिए। लेकिन वो डोसा के लिए क्या हो गया है, चेंज हो गया है, डोसा के लिए क्या लगेगा, 1 कप दाल एंड 3 कप राइस। दिस इज कॉल्ड एज प्रोपोर्शन, मतलब अगर हमें कुछ बनाना है तो वो प्रोपोर्शन है कि इडली के लिए इतना ही लगेगा और डोसा के लिए ये प्रोपोर्शन है, राइट। दैट इज फॉर इडली द प्रोपोर्शन ऑफ दाल एंड राइस इज, दाल बोला है तो पहले क्या करेंगे, दाल का लेंगे 1 कप, बाद में राइस बोला है तो राइस का लेंगे। समझ में आ रहा है, जिसका पहले नेम यहाँ पे लिया है वो पहले लिखना है आपको प्रोपोर्शन के इसमें। पहले दाल बोला है तो 1, फिर राइस बोला है तो 2। ओके, समझ में आया। फिर उसको रेशो में कैसे लिखेंगे, 1/2, 1/2। नाउ फॉर डोसा, डोसा के लिए कैसे लिखेंगे, 1 कप दाल एंड 3 कप राइस। रेशो में कैसे लिखेंगे, 1/3। समझ में आया, समझ में आया क्या, यस और नो, ओके। आप घर पे बनाते होगे तो वो कैसा करता है, एक मेजरमेंट होता है, किसी भी चीज को बनाने के लिए क्या होता है, मेजरमेंट, तो वो प्रोपोर्शन में यूज करते हैं। अगर आपको समझो, मैं एग्जांपल दे रही हूँ, ओके, आपको 2 जनों के लिए 2 पीपल्स दिस मेजरमेंट, ओके, 2 पीपल के लिए कितना है, फॉर 2 पीपल दिस मेजरमेंट, 1 कप दाल एंड 2 कप। देन फॉर 4, 4 के लिए कितना होगा, ये 2 के लिए है तो 4 के लिए कितना होगा, इसका डबल, 2 कप दाल एंड 4 कप राइस। समझ में आया, मैं एग्जांपल दे रही हूँ आपके लिए, 2 पीपल्स के लिए अगर ये मेजरमेंट है तो 4 के लिए उसका डबल हो जाएगा। आपको ये प्रोपोर्शन क्या होगा, अगली बार आपको यूज करते आएगा, मतलब प्रोपोर्शन के हेल्प से हम क्या करते हैं, स्मॉल क्वांटिटी का हमें समझ में आया तो अगर बिग क्वांटिटी होगी तो आप ये रेशियो यूज करके, ये प्रोपोर्शन यूज करके आप क्या करोगे, उसके वो बनाने के लिए आपको क्या होगी, हेल्प होगी, ज्यादा लोगों के लिए बनाने के लिए, राइट, प्रोपोर्शन के हेल्प से। नाउ सेकेंड एग्जाम्पल, Margaret makes great biscuits. She uses 3 cups of wheat flour with 2 cups of sugar. वो बिस्किट बनाती है तो उसके लिए 3 कप्स व्हीट फ्लावर, गेहूं का आटा, राइट, एंड 2 कप्स ऑफ शुगर, 2 कप शुगर। तो इसको प्रोपोर्शन में कैसे लिखोगे, इट मीन्स दैट द प्रोपोर्शन ऑफ शुगर एंड फ्लावर। अब यहाँ पे आपको याद रखना है, मैंने क्या बोला आपको, प्रोपोर्शन में लिखते वक्त पहले फर्स्ट देखना है, शुगर एंड फ्लावर बोला है उसने, प्रोपोर्शन किसका बोला है, शुगर एंड फ्लावर। यू विल नॉट राइट 3:2, यू विल राइट एज अ 2:3। समझ में आ रहा है, 2:3 लिखना पड़ेगा आपको, 3:2 नहीं लिखेंगे। आपको रीड करते वक्त प्रॉपरली रीड करना है, राइट, रीड करते वक्त प्रॉपरली रीड करना है कि शुगर, इट मीन्स दैट द प्रोपोर्शन ऑफ शुगर एंड फ्लावर बोला है उन्होंने, फ्लावर। तो आप क्या करेंगे, 2:3 करेंगे, राइट। रेशो में कैसे लिखेंगे, 2/3। समझ में आया, समझ में आया, ओके। नाउ एग्जाम्पल, see here, flowers were distributed among the girls in equal proportion, fill in the empty box। आपको ये एग्जाम्पल से क्लियर हो जाएगा कि मैं क्या कह रही हूँ, ओके। तो इन्होंने क्या कहा है कि 3 गर्ल्स
12 फ्लावर्स। 3 गर्ल्स के लिए कितने फ्लावर्स है? 3 गर्ल्स 12 फ्लावर्स। 5 गर्ल्स के लिए कितना होगा? और 32 फ्लावर्स के लिए कितने गर्ल्स होगी? 1 गर्ल्स के लिए कितना फ्लावर होगा? तो आपको ये फाइंड आउट करना है, राइट? तो हम प्रोपोर्शन के हेल्प से ये फाइंड आउट कर सकते हैं। ओके, तो उन्होंने क्या दिया गया है? नंबर ऑफ गर्ल्स अपॉन नंबर ऑफ फ्लावर्स। नंबर ऑफ गर्ल्स मतलब ये रेशियो है, 3/12 क्या रेशियो है? नंबर ऑफ गर्ल्स कितने हैं? 3। नंबर ऑफ फ्लावर्स कितने हैं? 12, राइट? तो आपको क्या करना है? मैंने आपको फ्रैक्शन में पढ़ाया था, राइट? फ्रैक्शन में क्या पढ़ाया था मैंने? इसको हम इक्विवेलेंट लिख सकते हैं 1/4। कैसे लिख सकते हैं? 3/12 को रिड्यूस करना है। 3 1 3, 3 2 12, 3 सॉरी 3 1 3, 3 4 12। ओके, 3 4 12। ये देखो मैं फ्रैक्शन का बताती हूँ आपको। फ्रैक्शन में अब मैंने आपको क्या पढ़ाया था? फ्रैक्शन में 3/12। 3 1 3, 3 4 12। आप कैसे लिखेंगे? 1/4। मैंने आपको क्या बोला था कि जो नंबर से आपको डिनोमिनेटर में मल्टीप्लाई करोगे, अगर आपको आपने यहाँ पे 3 से मल्टीप्लाई किया तो न्यूमरेटर में भी 3 से करोगे, राइट? 3/12। देन 3/12 इज इक्विवेलेंट टू 1/4। इक्विवेलेंट मतलब क्या? कि 3/12 को आप 1/4 भी लिख सकते हो। याद है क्या? मैंने पढ़ाया था ये वाला, आपको याद है कि अगर न्यूमरेटर में जिससे मल्टीप्लाई किया, डिनोमिनेटर में भी उससे ही आपको मल्टीप्लाई करना है, राइट? तो इन्होंने यहाँ पे वही किया है। उन्होंने क्या किया? 3/12 को इक्विवेलेंटली क्या लिखा उन्होंने? 3/12 को 1/4 लिखा। ओके, मतलब इसका मतलब क्या हुआ कि 1 गर्ल, यहाँ पे देखो नंबर ऑफ गर्ल्स 1 गर्ल, नंबर ऑफ फ्लावर्स 4। एक गर्ल के पास कितना फ्लावर हो गए? एक लड़की के पास कितना फ्लावर होगा? 4, राइट? तो आप यहाँ पे कैसे लिखोगे? टेल मी। 5 गर्ल्स के पास कितने फ्लावर्स हो गए? आपको पता है कि 1 गर्ल के पास 4 फ्लावर है, तो 5 गर्ल्स के पास कितने फ्लावर हो गए? 1 गर्ल, एक लड़की के पास अगर 4 फ्लावर है तो 5 लड़कियों के पास कितने फ्लावर्स हो गए? टेल मी। वेरी सिंपल। आपको एक लड़की के पास का तो समझ में आया, एका मुलीकडे किती फ्लावर येते तो तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही 5 मुलींसाठी इझिली कॅल्क्युलेट करू शकता. 5 into 4, right? 5 into 4, 20. Now tell me here, 32 flowers. गर्ल्स कितनी है? उसके पास 32 फ्लावर्स है. $32 फ्लावर्स, देन गर्ल्स कितनी होगी? You have to divide 32 by 4, right? You will get 8 girls. 8 girls into 4 कितना होता है? 32. Then 32 divided by 4, 8. Simple, right? एक लड़की के पास अगर 4 फ्लावर्स है तो आप क्या करेंगे? 32 फ्लावर, राइट? तो वो डिवाइडेड बाय 4 करोगे तो आपको कितना क्या मिलेगा? नंबर ऑफ गर्ल्स मिलेंगे. क्या मिलेंगे? नंबर ऑफ गर्ल्स. नंबर ऑफ गर्ल्स कितना मिलेगा? 8. अब यहाँ पे बताओ, 1 गर्ल फ्लावर्स कितने? 1 गर्ल हमने स्टार्टिंग में ही निकाला. 1 गर्ल, हाउ मेनी फ्लावर्स? 4, राइट? समझ में आया? नाउ सी एग्जाम्पल. Every student finds the ratio of his or her own age to that of his or grandmother's. अगर आपको रेशियो निकालना है
John's age is 10 years and his grandmother's age is 65. ओके, अगर आपको रेशो निकालना है किसका, जॉन्स का और उसकी दादी का, ग्रैंडमदर. ओके, जॉन्स एज इज 10 years and his grandmother's age is 65. John said the ratio was 10 by 65. तो रेशो कैसे लिखेंगे, 10 by 65. ये रेशो हुआ. प्रोपोर्शन कैसे लिखेंगे, 65. 10 is to 65. लेकिन आपको क्या करना है, मैंने अभी आपको पढ़ा है कि इक्विवेलेंट लिख सकते हो आप. क्या लिख सकते हो, इक्विवेलेंट, जिससे वो आपको स्मॉल वैल्यू मिलेगी. राइट, आपको इजी पता. अभी यहाँ पे देखो 3/12 था. राइट, यहाँ पे 3/12 था, पर आपने इक्विवेलेंट के बाद आपको क्या मिला, 1/4 मिला. वो आपको इझिली पता चला. हे बघा, तुम्हाला इथे 3/12 दिलं होतं. राईट, पण तुम्हाला 1/4 केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं लवकर की नंबर ऑफ गर्ल, एका मुलीसाठी 4 फ्लावर आहेत. एका मुलीकडे किती आहेत, एका मुलीकडे किती आहेत, 4 फ्लावर आहेत. पण 3/12 आहेत. आता याच्यापेक्षा मोठी संख्या असली तर तुम्हाला थोडस समजायला कठीण जाईल. त्यामुळे आपण काय करतो, त्याला रिड्यूस करतो. काय करतो, रिड्यूस. मग 1/4 केला, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात आलं की एका मुलीकडे 4 फ्लावर आहेत. तसंच तुम्हाला इथे काय करायचंय, 10/65 आहे. राईट, मग तुम्हाला इक्विव्हॅलेंट म्हणजे त्याचा काय करायचंय, रिड्यूस करायचंय. मग काय येईल, 5 2 जा 10 आणि 5 13 जा 65. राईट, कळतंय का. डिवाइडचं पण मी तुम्हाला तसंच सांगितलं होतं. डिव्हिजन कसं करायला लावलं होतं की खाली ज्या नंबरने डिवाइड केलं त्याच्यानेच तुम्हाला वरती न्यूमरेटरला पण डिवाइड करावं लागेल त्याच नंबरने. समजतंय का. फ्रॅक्शन मध्ये सांगितलं होतं की मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो, ज्या नंबरने तुम्ही खाली केलंय, डिनॉमिनेटरला केलंय, त्याच नंबरने तुम्ही न्यूमरेटरला करायचे. मग तुम्हाला इथे काय करायचे, रिड्यूस करायचे. राईट, मग तुम्ही काय करणार, 10/5 and 65/5. मग काय येईल तुम्हाला, 2/13. समजतंय का. वी कॅन मेक यू, बघा इथं लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. 2/13 वी कॅन मेक यूज ऑफ इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन टू राईट द रेशो इन द सिम्पलेस्ट फॉर्म. तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपण काय करतो, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन घेतो. कळतंय का. समझ में आ रहा है मैं क्या बोल रही हूँ. आर यू गेटिंग माय पॉइंट. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. त्यामुळे तुम्ही काय करतात, त्याचा इक्विव्हॅलेंट फॉर्म घेतात, फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलेंट. ओके, आता हा एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, निखिल ब्रॉट 12 guavas and 16 चिकूज. निखिलकडे काय आहेत, त्याने काय घेतलंय, 12 guavas आणि 16 चिकूज. फाइंड द रेशो ऑफ guavas टू चिकूज. रेशो ऑफ guavas टू चिकूज. नंबर ऑफ guavas किती होते, 12. चिकूज किती आहेत, 16. 12 डिवाइड बाय 4 करायचं. मग आता तुम्हाला याला इक्विव्हॅलेंट करायचंय, तर तुम्ही त्याला काय करायचं, रिड्यूस करायचं स्मॉल याच्यामध्ये. तर 12, आता 12 हा पण 4च्या टेबलमध्ये येतो, 16 पण 4च्या टेबलमध्ये येतो. राईट, 12 आणि 4, 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. मग तो 12 आणि 16 असं घ्यायचे, असा रिड्यूस करायचं की त्यांचं जे असेल तो सेम असेल. भाऊ 4च्या टेबलमध्ये 12 16 येतो, त्याच्यामुळे आपण काय घेतला, 4 घेतला. काय घेतला, 4. मग 12 डिवायडेड बाय 4 3 आणि 4. मग तुमचा काय रेशो काय येईल, रेशो 3/4. 3/4. कळतंय का. मग तुम्ही याला जरा प्रोपोर्शन मध्ये कसं लिहिणार, 3:4 प्रोपोर्शन. फाइंड द रेशो ऑफ चिक्कूज टू ग्वावा. इथं काय विचारलं होतं, ग्वावास टू चिक्कू. इथे काय विचारलंय, चिक्कूज टू ग्वावा. लक्षात ठेवायचं, पहिलं नाव आणि दुसरं नाव तुम्हाला सांगितलंय मी तुम्हाला तसं, चिक्कूज टू ग्वावा. मग काय घेणार तुम्ही इथे, 4/3. याचं ऑपोजिट घेणार, तर 3/4 येते तर काय घेणार, 4/3. तुमचा प्रोपोर्शन काय येईल, 4:4:3. कळतंय का, समझ में आ रहा है. अभी यहाँ पे देखो सम इंपॉर्टेंट पॉइंट्स अबाउट रेशो. अभी आपको रेशो के लिए क्या करना है, सम इंपॉर्टेंट पॉइंट. ओके, हम देखेंगे.
एग्जाम्पल, द वेट ऑफ द लार्ज ब्लॉक ऑफ जैगरी. अगर आपको रेशो लेना है तो आपको क्या ध्यान में रखना है? विच पॉइंट यू शुड नो when you are taking the ratio. Okay, now see the weight of the large block of jaggery. large block कौन सा है जैगरी का? मतलब गुड़, माहिती ना गुड़, this, and small is this one. ओके, तर त्यांनी काय म्हटलंय की लार्ज जो जॅगरीचा ब्लॉक आहे तो किती आहे? 1 kg आहे. किती आहे? 1 kg. आणि स्मॉलचा काय आहे? 200 ग्राम. लार्ज किती आहे? 1 kg अँड स्मॉल किती आहे? 200 ग्राम. 1 kg. ओके, तर त्यांना काय काढायचंय? त्याचा रेशो काढायचा आहे. कशाचा? स्मॉल टू बिग याचा रेशो काढायचा आहे. मग तुम्हाला पहिले काय घ्यावं लागणार आहे? वेट ऑफ द लंप. लंप म्हणजे हा स्मॉल वाला. तर 200/1. तर मला आता सांगा की हे राईट आहे का? 200/1 हे राईट आहे का? वेट ऑफ द ब्लॉक, मोठ्या ब्लॉकचं वेट 1 आहे आणि छोट्या याचं 200 आहे. हे अप्रोप्रिएट आहे का? 2/1. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे मोठं आहे आणि हे छोटं आहे. राईट, 200 म्हणजे याचं हे मोठं आहे आणि हे जे आहे हे वालं हे छोटं आहे. 200/1. तर त्याच्यासाठी आपण काय करणार? हा काय केजी मध्ये, हा काय केजी मध्ये, आणि हा काय ग्राम मध्ये. तर आपल्याला पहिले सेम युनिट करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? सेम युनिट. सेम युनिट करावं लागेल ना. कंपॅरिझन आपण करतो, कंपॅरिझन साठी काय करावं लागतं? सेम युनिट घ्यावे लागतात. समजतंय का? सेम युनिट घ्यावे लागतील. आता इथे काय करायचं? 1 kg ला 1000 ग्राम म्हणायचं. काय म्हणायचं? 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम. फॉर कंपेरिंग वी हॅव टू टेक सेम युनिट्स. कळतंय का? सेम युनिट्स घ्यावे लागतील आपल्याला. जर त्यांचा रेशो काढायचा आहे किंवा आपल्याला कम्पेअर करायचंय त्यांचं, तर आपण काय घेणार की फर्स्ट वी मस्ट मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट्स. इट विल बी कन्व्हिनियंट टू यूज ग्राम्स हिअर. तर आपण काय करणार? 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम्स. Therefore the block weight is 1000 gram and the lump weight is 200 gram. मग तुम्ही आता काय करणार? 200/1000. 200/1000. समजतंय? आता तुम्हाला कळलं असेल की याचं कमी आहे, याचं हे काय, हे कमी आणि हे जास्त आहे. राईट, पण इथे कळत होतं का याच्यामध्ये 200/1 विच इज स्मॉल अँड विच इज ग्रेटर? समजतंय का? याच्यात नाही. याच्यात तुम्हाला बरोबर कळेल कारण की इथे युनिट काय? ग्राम. इथे युनिट काय? ग्राम. समझते? समझ में आ रहा है? हमने यहाँ पे क्या किया? यूनिट्स क्या किए हमने? इक्वल. वी यूज इक्वल यूनिट्स, सेम यूनिट्स. तो 200/1000 मीन्स व्हाट? अगर हमको यहाँ पहले मैंने क्या बोला? इक्विवेलेंट. अभी इसका इक्विवेलेंट रेशो कैसे निकालेंगे हम? 2 × 100 एंड 10 × 100. क्या होता है 2 × 100? 200. 10 × 100 1000. राइट, इसको रिड्यूस करके क्या मिलेगा हमें? 2/10. दिस जीरो कैंसल, दिस 2 zeros आर कैंसल. व्हाट वी विल गेट? 2/10. अभी 2/10 मिला है, इसको भी हम रिड्यूस कर सकते हैं. राइट, 2/10 को भी रिड्यूस कर सकते हैं. 2 1s are 2, 2 5s are 10. 1/5. रेशो क्या मिला हमें इससे? रेशो व्हाट वी गेट? रेशो 1/5. इसका मतलब क्या हुआ कि 5 टाइम्स, अगर हमने 5 × 200 किया, रेशो का आपको यूज बताती हूँ मैं. ओके, रेशो म्हणजे काय आता नेमकं? तर हे बघा, 5 × 200 केलं तर काय भेटेल आपल्याला? 1000. म्हणजे काय की 5 टाइम्स हा ग्रेटर आहे. काय? 5 टाइम्स हा ग्रेटर आहे कोणापेक्षा? या छोट्या लंप पेक्षा. जॅगरीचा छोटा लंप पेक्षा 5 टाइम्स ग्रेटर आहे. म्हणजे हा जर 200 असेल तर हा किती राहील? 1000 ग्राम असेल. कळतंय का? समझ में आ रहा है? If
it is 200, this is 200, but this large one is greater, 5 times greater, 5 times तो ग्रेटर आहे कोणापेक्षा, या छोट्या छोट्या लंप पेक्षा. मग 5 into 200 केलं तर आपल्याला काय भेटतं, 1000. काय भेटतं, 1000, राईट. मग रेशो याच्यासाठीच यूज केला जातो, कारण की आपल्याला कळतं याच्यावरून की हा यांचा रेशोवरून आपल्याला कळतं की हा 5 टाइम्स काय ग्रेटर आहे, या स्मॉल पेक्षा हा 5 टाइम्स काय ग्रेटर आहे. समजलं, समजलं का? ओके, समजतंय का नाही, कळलंय ना तुम्हाला सर्वांना मी काय सांगितलं आता, रेशो, प्रोपोर्शन. ओके, तर आता आपला टाइम झालाय तसा, तर एक एक्झाम्पल राहिले ते आपण नेक्स्ट याला घेऊ. हे वालं एक्झाम्पल आहे. अजून द युनिटरी मेथड राहिली आपली, ते पण काही सिंपल आहे, ते मी तुमच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. हे वालं आता तुम्हाला मी होमवर्क म्हणून काय देते, मला हा रेशो लिहून दाखवायचे. ओके, फर्स्ट वन, प्रॅक्टिकल सेट मधला फर्स्ट वन जो दिसतोय तुम्हाला, इन इच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड. त्यांनी काय म्हटलंय, फर्स्ट नंबर टू द सेकंड. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी, 24/56 असं लिहिणार तुम्ही. फर्स्ट नंबर टू द सेकंड म्हटलंय त्यांनी, लक्षात ठेवा, फर्स्ट नंबर टू द सेकंड. आता तुम्हाला याला इक्विव्हॅलेंटली मला जर करता येत असेल तर प्रेझेंट करून दाखवाय, म्हणजे सांगायचं इक्विव्हॅलेंट. आता 63/49 असा, कळलं? आता बाकीच्यांचं तुम्ही मला सांगायचंय. ओके, आता इथे बघा, हा सेकंड क्वेश्चन पण येईल तुम्हाला. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. इथे काय करायचंय, आवाज येतोय ना? हे बघा, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. मग कसं करणार, इथे 25/40, 25/40 याला पण तुम्ही इक्विव्हॅलेंटली फाइंड करू शकतात स्मॉल याच्यामध्ये. आता इथे बघा, 15 मिनिट्स and 1 hour. तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, मैंने क्या बोला था आपको कि 15 minutes and this is hour. You can't compare it, okay? You can't take ratio of like this. You should take same unit. क्या लेना है आपको, सेम यूनिट लेना है. 1 hour, 1 hour means 60 minute. 1 into 60 means 60 minutes. आपको सेम यूनिट लेना है. क्या लेना है, सेम यूनिट. लीटर है, 1 liter 250 ml. 1 liter is equal to 1000 ml, राइट? समझ में आया, समझ में आया, समजलं का सर्वांना काय सांगितलं मी आता? युनिट काय करायचंय तुम्हाला, सेम युनिट घ्यायचंय. आता हे एक्झाम्पल मी, हे बघा, फर्स्ट वन आणि सेकंड वन तुम्ही करायचंय याचं प्रॅक्टिस. ओके, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम काहीही विचारेल, यांच्यापैकी काहीही विचारेल की याचं सांगा, इक्विव्हॅलेंट सांगा, फ्रॅक्शन, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन याचं सांगा. ओके, समजलं? तर नेक्स्ट टाइम तुम्ही तेवढा होमवर्क करायचा आहे. 5th वाल्यांना पण जो सांगितलाय तो करायचा आहे, आणि 6th वाल्यांनी पण ट्राय करायचंय आणि मला सांगायचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय. 5th वाल्यांना ते स्केलचं सांगितलं होतं मी, स्केलचं करून आणायचंय 5th वाल्यांनी. ओके, नाव यू कॅन लेफ्ट द मीटिंग. बाय एव्हरीवन. Bye, ma'am. Bye, teacher. Good night. Take care. Teacher. बाय बाय Bye, teacher. बाय.